समाजाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तसंच माजी खासदार सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात अक्षतांजली उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या ऊर्जा सेतू प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेदरम्यान करण्यात आले. या प्रदर्शनात ठाणे शहरातील सुमारे 80 सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, सूक्ष्म उद्योग गट तसंच महिला बचत गट सहभागी होणार आहेत. साड्या, कुर्ती, दागिने, मातीशिल्प, कागदी दागिने, गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, पर्सेस, गोधड्या अशा विविध वस्तूंची प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी होणार आहे. तरुण उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी देखील स्टॉल्सद्वारे आपल्या कौशल्याची प्रात्यक्षिकं या दरम्यान सादर करतील. प्रदर्शनातील पॉटरव्हील, रेखाचित्र करणारे कलाकार आणि जवळपास 40 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ही प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. 2017 सतीश प्रधान यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या ऊर्जा सेतू उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करण्याचं आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलं आहे. या पत्रकार परिषदेस प्रोफेसर डॉ. संजोत देऊस्कर, प्रोफेसर डॉ. अनिता दक्षिणा यांच्यासह इतर सहकारी देखील उपस्थित होते. नमस्कार. मी सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजमधून डॉक्टर संजोत देऊस्कर. ऊर्जा सेतूबद्दल तुम्हाला माहिती सांगायची तर हा 2017 पासून सुरू झालेला उपक्रम आहे आणि सतीश प्रधान आमचे माननीय प्रेसिडेंट या संस्थेचे, त्यांनी या उपक्रमाला खूप छान पाठिंबा दिलेला होता. दर कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे आणि खूप प्रेमाने सगळ्यांची चौकशी करायचे. तर त्यांना आदरांजली म्हणून आमचा हा जो कार्यक्रम चालू आहे 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये आपण 13 डिसेंबरला ऊर्जा सेतू प्रदर्शन आयोजित करत आहोत. स्थळ इथेच असणार आहे, कॉलेजमध्येच असणार आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ 80 विविध संस्था, सामाजिक संस्था आणि छोटे उद्योजिका हे त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स ठेवणार आहेत. तर जवळजवळ तुम्हाला 120 स्टॉल्सची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या सामाजिक संस्थांना एक मदत होईल त्यांचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि जी आर्थिक मदत त्यांना होईल त्याचं त्यांना खूप मोठं मूल्य आहे. तर तुमचा सहभाग, तुम्ही सगळ्या ठाणेकरांनी या कार्यक्रमाला यावं, जरूर यावं आणि या सगळ्या लोकांना प्रोत्साहन द्यावं. तर आमचं एक उद्दिष्ट आहे की शॉपिंग फॉर द सोशल कॉज. तर तुम्ही सगळ्यांनी या आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद. कोपरीतील अवैध लॉज संस्कृती विरोधात शिवसेनेच्या रणरागिणींचा एल्गार. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे लॉजमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीमुळे सामाजिक संतुलन बिघडून स्थानिक महिला आणि बालिकांना नाहक त्रास सोसावा लागतोय. याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गट महिला आघाडीनं एल्गार पुकारत भव्य मोर्चा काढून कोपरीवासियांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला. सेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील, महिला विभाग प्रमुख मनीषा शिंदे, निर्मला काळे आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचवा आघाडीतील ठाणे पूर्वेकडील लॉज तसंच अन्य काही ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून देहविक्री आणि अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. या लॉजमधील काही वेश्या लॉजच्या बाहेर रस्त्यावर आणि पदपथावर उभ्या राहून ग्राहकांना इशारे करतात. या रस्त्यावर धार्मिक देवस्थानं, महिलांचे विशेष हॉस्पिटल आणि मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. तसेच शाळेमध्ये मुलांना घेऊन जाणाऱ्या महिलांचीही वर्दळ असते. या महिलांनीही कामांध ग्राहकांकडून अश्लील भाषेत विचारणा केली जाते. त्यामुळे महिला वर्गाची कुचंबना होते. काही वेळा पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केल्यानंतर लॉज मालक या वारांगणांना जामिनावर सोडवतात. त्यानंतर या वारांगणा पुन्हा रस्त्यालगत उभ्या राहत असल्याचे प्रकार घडतात. या प्रकाराविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. मंगळवारी रात्री भव्य मोर्चा काढून पोलिसांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचण्यात आला. ज्या विभागाचं हे काम आहे त्यांनी गांभीर्यपूर्वक या विरोधात कारवाई केली पाहिजे असं मत सेनेच्या रणरागिणींनी व्यक्त केलं.
तसंच संबंधित लॉजवर पोलिसांनी अनैतिक व्यापार अधिनियम 1956 कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हे प्रकार असेच सुरू राहिले तर येणाऱ्या काळात कायदा हातात घेऊ असा इशाराच यावेळी देण्यात आला. आंदोलन तर आमचं चालूच आहे, असंही ह्याच्या आधीपासून चालू आहे, बऱ्याच वेळा चालू आहे. आता जर यांनी आज जर नाही ऐकलं तर इथून पुढे हे रोज चालू राहणार आहे. पोलिसांना जसं वहिनी म्हणाले की पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे, आताही आम्ही त्यांना निवेदन देणार आहे जाऊन की हे तुम्ही थांबवा. जर पोलीस जर थांबवू नाही शकले तर मग आम्हाला पुन्हा हे करावं लागणार आहे. कारण एक तर हा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा वॉर्ड आहे आणि आमच्या नगरसेविका सगळ्या काम करतात, सगळे पदाधिकारी चांगले काम करतात. हे एकच काम आहे ज्यांना आम्हाला 10 वेळा यावं लागतं. तर इथे कोपरीत असं कुठलंही असं काम नाही की जे आम्ही केलेलं नाहीये किंवा झालेलं नाहीये. पण ह्या महिलांचा बंदोबस्त आता आम्ही कायम शेवटपर्यंत करणार. महिलांचा वाव आता पोलिसांची भेट आम्ही घेणार आहे, निवेदन वहिनी देतात आहे. आता आम्ही सगळे जाऊन निवेदन देणार आहे. आणि पूर्वी कसं होतं की ह्या भागात यायच्या तर आम्ही हकलवायचो. आता काय झालंय, या प्रत्येक गल्लीमध्ये ते लोक यायला लागलेत, अगदी पार म्हणजे घरांच्या लोकांच्या सोसायट्यांच्या खालपर्यंत यायला लागलेत. तर आता कुठेतरी ह्याचा शेवट आम्हाला करावा लागणार आणि ह्याला आम्हाला शासनाने पण म्हणजे पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. इथे जे लॉजिंग चालतात त्या लॉजिंगवाल्यांना पण काहीतरी समज या लोकांनी दिली पाहिजे. कारण जेव्हा त्यांना आम्ही बोलायला जातो तेव्हा ते सांगतात आमच्याकडे लायसन आहे. तर आम्ही काय करणार? मग लायसन आहे तर तुम्ही हे सगळं मिटवा ना, मग तुम्ही थांबवा ना. 2 मिनिटं थांबा, फाईट होऊ द्या. बरोबर आहे की नाही? की आता हे मेन हॉटेलवाले आहेत त्याच्यामध्ये, ह्यांनी जर बंद केलं तर सगळ्या गोष्टी बंद होणार आहेत. दुसरं याच्यामध्ये दुसरं सहकार्य आहे ते पोलिसांचं आहे. त्यांनी जर आपली कामं जर व्यवस्थित केली तर ते होणार आहे. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं प्रतिपादन. विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसंच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच पाठीशी राहील. तसंच या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी नेहमीच सहकार्य राहील असं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांग दिनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनाचं आयोजन आज राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त उमेश बिरारी, दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नागते आदी उपस्थित होते. दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच त्यांना मुख्य प्रवाहात आणणं यासाठी ठाणे महापालिका दिव्यांग कला केंद्र राबवत असलेल्या उपक्रमाचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी कौतुक केलं. व्यंगत्वावर मात करून आपल्यात असलेले कलागुण रसिकांसमोर सादर करत दिव्यांग मुलांनी रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी नृत्य, गायन, समूह गायन, सादर अशा विविध कलाप्रकार सादर करताना मुलांमधील जिद्द आणि आत्मविश्वासाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी यांनी अथर्वशीष सादर केलं. तसंच यंदाच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा पर्यावरणावर आधारित वृक्षवल्ली आम्हा सोयरी या शीर्षकाखाली करण्यात आला. मी निसर्ग बोलतो या नाटिकेच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाचा संदेश दिला. यात दिव्यांग कला केंद्राचे संकेत भोसले, अपूर्वा दुगुळे, अन्मय मंत्री, अपर्णा महाबळे, जान्हवी कदम आदी विद्यार्थीही सहभागी झाले होते. यानंतर पल्लवी पाटील हिने मोगरा फुलला, केतकीच्या बनी तिथे, श्रावणात घननिळा, श्रुतिका भोईर हिने नाचरे मोरा, ऋतुजा गांधी हिने बीज अंकुरे अंकुरे, गारवा आदी एकापेक्षा एक गाणी सादर केली. तर धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी जा रे हट नटकट या गाण्यावर नृत्य सादर केलं. यात रुद्राक्षी पवार, अर्पिता चव्हाण, आशिष कुमारी शर्मा, श्रेया यादव, अथर्व ठोंबरे, साकेत झा, नानक वाळुंज, तेजस परब आदी विद्यार्थीही सहभागी झाले होते. तसंच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव ते राज्याभिषेक, लावणी, तबलावादन आदी विविध कार्यक्रमही सादर करण्यात आले. ठाणे शहरात दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं. काय जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम
जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने आज रोजी कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. विविध संस्था, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे, दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत. त्याच पद्धतीनं विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्थांमार्फत घेण्यात येतात, तर त्याबाबत देखील इथे प्रदर्शनी, त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस इथे ठेवण्यात आले. अतिशय चांगला उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे आज इथे घेण्यात येतो. बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात आपल्याकडे ठाणे महापालिकेतर्फे धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा आणि त्याच पद्धतीने काही कला केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहेत आणि ज्या सामाजिक संस्थांनी इच्छा त्याच्यामध्ये दर्शवली, तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही विद्यार्थी त्यांच्याकडे येतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग असेल, इतर महापालिका, नगरपालिका यांच्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने, त्याच पद्धतीनं त्यांना लहानपणापासून एक कला गुणांचा त्यांचा जोपासणे, त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी या कला जर त्यांना दिल्या तर त्यांचाही मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ती इच्छा मी इथं आज दर्शवली. खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम चालू आहे आणि ते आपल्याला जिल्ह्यामध्ये आणखी कशा चांगल्या पद्धतीने थोडाफार हातभार काही सर्वजण एकत्र येऊन काही करता येईल या पद्धतीनं ती आज इथे चर्चा झाली आणि येत्या वर्षामध्ये आम्ही तो निर्धार केलेला आहे की यामध्ये आणखी काम वाढवण्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करावं. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीत लढवणाऱ्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार की नाही याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मध्यंतरी ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र होतं. असं असताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुकांमधील महायुतीबाबत मोठं विधान केलंय. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात भाजपनं शिंदे गटासोबत महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं महायुतीत लढवल्या होत्या. लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली. शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते. विशेषतः शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असा सामना रंगल्याचंही चित्र होतं. ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्ष फोडाफोडीचं राजकारणही सुरू होतं. यावरूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र होतं. असं असताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुकांमधील महायुतीबाबत मोठं विधान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित बैठक झाली आहे. आमचे पहिल्यापासून एकच म्हणणं आहे की लोकसभा युती लढल्या, विधानसभा युतीत लढल्या, आता ठाणे महापालिका किंवा कुठलीही महापालिका, नगरपालिका निवडणुकाही युतीत लढल्या गेल्या पाहिजेत आणि तशी युती होईल असं आम्हाला वाटत असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. नवी मुंबई महानगरपालिकेचा चार्ज तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील अशी परिस्थिती आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असं समजतंय आणि त्यामध्ये तुम्ही एकत्र लढताय महायुती म्हणून, अशी बातमी आहे. माननीय देवेंद्रजी, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांच्या बैठका झालेल्या आहेत. मी दिल्लीत आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की लोकसभा आपली युतीमध्ये लढली, विधानसभा युतीमध्ये लढली, तर ठाणे महानगरपालिका असेल, कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिका युतीमध्ये लढल्या पाहिजे आणि तशा पद्धतीची युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. नगर परिषदेचा घोळ महानगरपालिकेमध्ये मिटवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, असं म्हणायचं एका वाक्यात?
हे बघा, नगरपालिका, महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. कदाचित कम्युनिकेशन गॅप त्यावेळी आमच्यामध्ये झाली असेल, परंतु आता आम्ही एकत्र लढणार हा निर्णय घेतलेला आहे. ठाण्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची ग्वाही. हिवाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला जातो, त्याला अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज राज्यात सर्वत्र विकास कामं होत आहेत, त्याचा काही प्रमाणात परिणाम हा हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरही होत असल्याची वास्तवता आहे. परंतु ते नियंत्रणात आहे, नियंत्रणाच्या बाहेर ते जाऊ देणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात बोलताना दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे पूर्व कोपरी येथील सामूहिक सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणेला गुरुवारी भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केलं. मात्र आज ठाणे शहर वाढत आहे, त्याचा विस्तार होत आहे. त्यानुसार या जलशुद्धीकरण प्रकल्पात वाढ होण्याची आवश्यकता असल्याचं मत कदम यांनी व्यक्त केलं. तसंच ठाणे शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम राखण्यासाठी ठाणे महापालिका सक्षमपणे काम करत आहे. त्यांच्याकडे उत्तम अशी यंत्रणा कार्यरत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या मार्फत हवेच्या प्रदूषणात जे कारणीभूत ठरतात त्यांच्यावर कारवाई देखील केली जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच ठाणे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. याबाबत पत्रकारांनी सिद्धेश कदम यांच्याकडे विचारणा केली असता जर कुठेही नियमबाह्य वृक्षतोड होत असेल तर ती चुकीची आहे, त्यावर कारवाई करण्यात यावी असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे हिवाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला जातो. त्याची विविध कारणं आहेत. त्यात प्रमुख कारण म्हणजे राज्यात जी विकास कामं सुरू आहेत ती आहेत, परंतु हवेचा गुणवत्ता निर्देशांक अधिक खालावणार, नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची दक्षता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत घेतली जाईल, अशी ग्वाही कदम यांनी दिली. IQ लेवल आहे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे एकंदरीत. सर्वप्रथम मागच्याच आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत एक बैठक झालेली. त्या बैठकीच्या अनुषंगाने आज ठाण्यामध्ये त्यांचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, STP प्लांट 120 MLDचं, तिथे एक धावती भेट दिलेली आहे. प्रामुख्याने आज फक्त ठाण्यामध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा माझ्या व्हिजिट झाल्या. प्रमुख विषय होता जो AQI संदर्भात, पण त्याच अनुषंगाने आता पुढची व्हिजिट सुद्धा आहे. पण आज इथे STP प्लांट पाहिल्यानंतर एक चांगला इथे STP प्लांट रन होत आहे ते आपण पाहिलं. आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण लाईव्ह मासे त्या पाण्यात ट्रीट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलेत. त्याचबरोबर पाणी टर्शरी ट्रीट करून म्हणजे फायनल ट्रीटमेंट करून ते शुद्ध पाणी तयार इथे होत आहे. म्हणून खरोखरच ठाणे महानगरपालिकेचं मी अभिनंदन करेन. पण नक्कीच ह्याच्यामध्ये अजून वाढीव करण्याची गरज आहे. ठाणे शहर वाढतंय, जसं मुंबई शहर वाढतंय तसं ठाणेही पूर्ण शहर जिल्हाही वाढतोय. म्हणून अजून ह्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो इन टर्म्स ऑफ कपॅसिटी. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेकमेंड केलेलं आहे. AQI संदर्भात मी सगळ्या माध्यमांना एकच विनंती करेन की आपण कुठलीही बातमी करताना, कुठलीही न्यूज करताना आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, एकदा आमच्याशी शहानिशा करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कुठली तरी कुठून डेटा आणता आम्हाला माहीत नाही, पण जो अधिकृत डेटा आहे, जो CPCB सेंट्रल पोल्युशन बोर्डच्या माध्यमातून जो डेटा पूर्ण देशामध्ये जो डेटा होतो तोच डेटा व्हॅलिड आहे. आणि जर त्या डेटामध्ये जर कुठेही आढळलं की AQI लेवल म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स पूर्ण राज्याचा, ठाण्याचा किंवा मुंबईचा कुठेही वाढलेलं दिसलं तर ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो हे सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर कारवाई करण्यासाठी. आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका म्हणून त्यांचे आयुक्त राव सर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी वर्ग हे ती एअर क्वालिटी इंडेक्स आपला एवढा खराब नाही झाला पाहिजे आणि तो कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे, त्या अनुषंगाने ते काम करतात. सर, यंत्रणा कुठेतरी कमी आहे ठाण्यामध्ये असं समोर आलेलं आहे. यंत्रणा कुठेही कमी नाही आहे. यंत्रणेचा दबदबा आहे. यंत्रणेने काही कन्स्ट्रक्शन साईट्सवर असो तिकडे कारवाई सुद्धा केलेली आहेत. मग ते खाजगी असो किंवा मग शासनाचे असो, केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो,
अशा कारवाई सुद्धा केल्या आहेत. MPCBच्या माध्यमातून सुद्धा कारवाई झालेल्या आहेत. त्याचा सुद्धा डेटा आम्ही तुमच्याशी शेअर करू. पण कारवाई करणं हा एकमात्र उद्देश नाही, पण आपल्या जनतेला त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी ह्या कारवाई करणं फार गरजेचं आहे. यंत्रणा पुरेशी आहे, यंत्रणा सक्षम आहे आणि यंत्रणा जर कुठे कमी पडत असेल तर नक्कीच MPCB म्हणून आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. पण असं आम्हाला कुठे वाटत नाही. जर वाटलंच तर ठाणे महानगरपालिकेला आम्ही मदत करायला तयार आहोत. पण ठाणे महानगरपालिका सक्षम आहे. कुठल्याही AQI बाबत